नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्सच्या चौथ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भागामध्ये त्याचे फॉर्म्युले बघितले. तसंच ट्रेन जे आहे ते एका अशा ऑब्जेक्टला क्रॉस करत होती ज्यांना लेंथ नाही आणि लेंथ आहे पण स्पीड नाही, अशा ऑब्जेक्टला क्रॉस करत होती. आज आपण तिसऱ्या प्रकारचे ऑब्जेक्ट घेणार आहोत ज्याच्यामध्ये ट्रेन जे आहे ते एका पर्सनला क्रॉस करेल किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला क्रॉस करेल की ज्याला स्पीड आहे. स्पीड असलेल्या ऑब्जेक्टला जर क्रॉस करत असेल, आता फॉर एक्झाम्पल इथे एक आपण ट्रेनचं चित्र काढलेलं आहे आणि एक पर्सन आहे. मग तो पर्सन ट्रेनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये पळत असेल, जॉगिंग करत असेल, वॉकिंग करत असेल किंवा सेम ट्रेनच्या डायरेक्शन मध्येच वॉकिंग करत असेल किंवा रनिंग करत असेल, तर अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. आता इथे एक क्वेश्चन घेतलेला आहे आपण. A train 150 meter long is running with a speed of 68 kilometer per hour. In what time will it pass a man who is running at 8 kilometer per hour? So in the same direction, हे महत्वाचं आहे की सेम डायरेक्शन मध्ये इन विच ट्रेन इज गोइंग. तर ज्या डायरेक्शन मध्ये ट्रेन जाते सेम त्याच डायरेक्शन मध्ये तो पर्सन पण आहे, पळत आहे. आणि त्या पर्सनची स्पीड दिली आपल्याला 8 किलोमीटर पर आवर आणि ट्रेनची स्पीड दिलेली आहे 68 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. मग आता इथे दोन जर स्पीड दिलेल्या असतील तर आपण काय करतो, कुठली स्पीड घेणार आहे? रिलेटिव्ह स्पीड घेणार आहे. मग आपण इथे काय करूया, स्पीड ऑफ ट्रेन ST इज इक्वल टू 68 किलोमीटर पर आवर आणि दुसरी ट्रेन आहे स्पीड ऑफ दॅट मॅन इज इक्वल टू 8 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. मग आता या दोघांची स्पीड आपण काय करतो, रिलेटिव्ह स्पीड घेतो. रिलेटिव्ह स्पीड आता डायरेक्शन दोघांची कशी, सेम डायरेक्शन आहे. जर सेम डायरेक्शन असेल तर स्पीडचं सबट्रॅक्शन करायचं असतं. म्हणजे जे जास्त स्पीड आहे ट्रेनची स्पीड मायनस जे कमी स्पीड आहे पर्सनची ते 8 मायनस करा, म्हणजेच 60 किलोमीटर पर आवर. हे झाली आपली रिलेटिव्ह स्पीड. पण हे स्पीड जे आहे हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचंय. तर मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, याला 5/18 ने मल्टिप्लाय करतो. सो इंटू 5/18 करायचं. आता इथे 18 ने डायरेक्टली तर 60 ला डिवाइड करता येत नाही. मग या दोन्ही नंबरला एका कॉमन नंबरने डिवाइड करा. जसं की इथे दोघांना 6 ने डिवाइड करू शकतो. सो 6 ने जर 18 ला डिवाइड केलं तर 3 आणि 60 ला डिवाइड केलं तर 10. आता 3 ने परत डिवाइड करता येत नाही, म्हणून काय राहिलं इथे 10 इंटू 5 म्हणजेच 50/3 आणि हे स्पीड मिळाली आपल्याला मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर अर्धा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. आपल्याला स्पीड मिळाली आहे, रिलेटिव्ह स्पीड आणि मीटर पर सेकंड मध्ये. आता आपल्याला काय क्वेश्चन विचारलेला आहे की त्या पर्सनला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल, इन व्हॉट टाइम. तर टाइमचा जो फॉर्म्युला आहे आपला, तो टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स किंवा लेंथ अपॉन स्पीड आहे. आता इथे लेंथ म्हणजे काय असते, ट्रेनची लेंथ असते. ट्रेनची लेंथ दिली आहे त्यांनी 150 मीटर्स. सो हे 150 डिवायडेड बाय स्पीड ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केली आहे 50/3. ठीक आहे. तर आता डिव्हिजन मध्ये फ्रॅक्शन आहे, हे अगोदरच्या पण एका क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं आपण. डिव्हिजन मध्ये जर फ्रॅक्शन असेल तर त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं 150 मल्टिप्लाइड बाय आणि हा फ्रॅक्शन उलटा लिहायचा म्हणजेच 3/50. ठीक आहे. 50 ने आता 150 ला डिवाइड करता येतं, हे 3. सो 3 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजेच 9 सेकंड्स. तर त्या पर्सनला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल, 9 सेकंड्स. तो क्वेश्चन बघा एकदा, स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, दुसरा प्रश्न घेण्याच्या अगोदर काही मुलांचा डाऊट आहे की आपण किलोमीटरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना 5/18 नेच का डिवाइड करतो प्रत्येक वेळेस, म्हणजे दुसरा नंबर का नाही घेतला. 5/18 काय लकी नंबर आहे का, असा कुठून शोधून काढला नंबर. फॉर एक्झाम्पल आताच बघितलं आपण 60 किलोमीटरची स्पीड होती तर त्याला आपण 5/18 ने मल्टिप्लाय. तर प्रत्येक वेळेस आपण हाच नंबर का वापरतो, 3/18 का नाही, 7/18 काय नाही किंवा 5/9 का नाही, हा नंबर कुठून आला, याचा शोध कसा लावला. तर हे शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तर शॉर्ट फॉर्म कसा आहे, आता आपल्याला ही जी स्पीड दिलेली आहे ही आहे किलोमीटर पर आवर मध्ये.
बरोबर. मग आता किलोमीटरचं मीटर मध्ये जर करायचं असेल तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. बरोबर. म्हणून हे 1000, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ऑलरेडी कन्वर्ट झालं. बरोबर आहे, किलोमीटरचं मीटर. आता आवर, 1 आवर म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट. आणि 60 मिनिट, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद. तर 60 मिनिटामध्ये 60 गुणिले 60 सेकंद. बरोबर. तर आता झालं हे सेकंद मध्ये, म्हणजेच 1000 अपॉन 60 इंटू 60 म्हणजे 3600. आता हे झालं मीटर पर सेकंद. पण हे प्रत्येक वेळेस आपण असं मल्टिप्लाय नाही करू शकत. मग काय करतो आपण? याचा शॉर्ट फॉर्म तयार केला. इथले 2 झिरो कॅन्सल, इथले 2 झिरो कॅन्सल. मग आता या दोन्ही नंबरला कशाने डिवाइड करता येतं? 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने जर 10 ला डिवाइड केलं तर 5, 36 ला डिवाइड केलं तर 18. तर हे शॉर्ट फॉर्म आहे 1000 अपॉन 3600 चं, 5/18. म्हणून आपण प्रत्येक वेळेस काय करतो की 5/18 नेच मल्टिप्लाय करतो. तर हे समजलं असेल तुम्हाला की नेमकं आपण 5/18 नेच का मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. तर इथे दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे आपण. अ ट्रेन 220 मीटर लॉंग, ट्रेनची लेंथ दिलेली आहे, इज रनिंग विथ अ स्पीड ऑफ 59 किलोमीटर पर आवर. सो ट्रेनची लेंथ आणि ट्रेनची स्पीड दिलेली आहे. इन what time will it pass a man who is running at 7 kilometer per hour in the direction opposite to that of the train? म्हणजे ट्रेनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तो पर्सन जो आहे तो पळतोय आणि त्याची स्पीड दिलेली आहे 7 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. जर आता इथे दोन स्पीड दिल्या असतील तर आपण काय करतो? रिलेटिव्ह स्पीड घेतो. तर रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू, आता डायरेक्शन जेव्हा अपोजिट असते तेव्हा नेहमी प्लस करायचं. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? 59 प्लस 7 इज इक्वल टू 66. आणि हे दोन्ही पण ज्या स्पीड आहेत या किलोमीटर पर आवर मध्येच आहेत. मग यांना आता मीटर पर सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करायचं? आता सांगितलं होतं आपण की याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता 5/18 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 18 ने 66 ला तर डायरेक्टली डिवाइड करता येत नाही. मग काय करणार? 6 ने डिवाइड करा दोन्ही नंबरला. जर याला 6 ने डिवाइड केलं तर 3 आणि इथे 11. सो इथे 11 इंटू 5 म्हणजेच 55 अपॉन फक्त 3 आहे. आणि ही जी स्पीड आहे ही मीटर पर सेकंड मध्येच आहे. ठीक आहे. सो आपल्याला स्पीड मिळाली, कंबाईन स्पीड म्हणून, रिलेटिव्ह स्पीड म्हणून, दोन्हीचा अर्थ एकच आहे, 55 अपॉन 3 किलोमीटर पर आवर. आता इथे दुसरं काय दिलेलं आहे? आणखीन लेंथ दिली आहे ट्रेनची. सो लेंथ इज इक्वल टू 220 मीटर्स. क्वेश्चन काय विचारलंय की त्या पर्सनला क्रॉस करण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागेल? सो टाइम इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. लेंथ किती आहे? 220 अपॉन स्पीड म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड किंवा कंबाईन स्पीड. स्पीड किती आहे? 55 अपॉन 3. तर हे डिव्हिजन मध्ये फ्रॅक्शन आहे. परत एकदा तसंच करायचंय. 220 डिव्हिजनचा अपोजिट येतं मल्टिप्लिकेशन, मग पुढचा नंबर पण उलटा लिहा, 3 अपॉन 55. आता इथे 55 ने डायरेक्टली डिवाइड करता येत असेल तर डिवाइड करा, नाहीतर मग दोन स्टेप मध्ये जसे की 5 ने किंवा 11 ने. 11 ने जर डिवाइड केलं तर इथे 5 आणि इथे 2 आणि 0. परत 5 ने 20 ला डिवाइड करता येतं 4. मग राहिलं काय आता इथे? 4 इंटू 3, खाली काहीच नाहीये. सो 4 इंटू 3 म्हणजेच 12 सेकंड्स. ठीक आहे. तर ट्रेनला त्या पर्सनला क्रॉस करण्यासाठी 12 सेकंदाचा वेळ लागेल. असाच आणखीन एक क्वेश्चन घेऊया.